अश्विनी पवार आणि अश्विनी पवार व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपला व्लॉग खूप स्पेशल होणार आहे. खूप दिवसानंतर घरी चाललोय, 3 महिन्यानंतर, आणि ते जाण्याचं कारण पण तुम्हाला पुढे माहिती पडणारच आहे. आम्ही चाललोय मिस्टर केडी, मिस्टर सँडी आणि ज्युनियर पवार, मिस्टर पॅन्डी. आम्ही 4 जण चाललोय. माझ्या जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी शेवटच्या लास्ट मिनिटला म्हणजे 8:30 वाजता तयार झालेली आहे. मला जायचं कारण दुसरं होतं की प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग इतकी थोडी म्हणजे चालत नाही आणि त्रास होतो त्याचा. पण घरचे काही मानले नाही. नवऱ्याला तर काही सहन होत नव्हती मी झोपलेली. कटकट करून काय ना पाट्यापासून उठवलं आणि चाललो आता आम्ही घरी. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही घरी घेऊन चाललोय आईसाठी टीव्ही. स्पेशल आईला सरप्राईज देणार होतो. टीव्ही घेऊन डायरेक्ट इन्स्टॉलेशनला जाणार होतो, पण आई नेमकी मध्ये येऊन लागली माझ्या लसीकरणाच्या वेळेला आणि आईला माहिती पडून गेलं. पण आता घरी पप्पांना आईला डायरेक्ट टीव्ही इन्स्टॉलेशन करून बसवणं वगैरे, आणि जेव्हा घरात काहीतरी नवीन गोष्ट येते ना ती आपल्यासाठी खूप खास असते आणि तो आनंदच वेगळा असतो. तसं या दोघांना खूप आनंद वेगळा आहे. मला तर असं वाटतं आज ते जेवण करणार नाहीत, टीव्ही जवळ झोपणार आहेत आणि टीव्हीला पाहूनच आज जेवण होऊन जाईल. त्यांचं पोट भरून गेलंय. आज आम्हाला पुष्पा 1 मूवी, पुष्पा 2, पुष्पा 1 पाहिलाय आम्ही. पुष्पा 2 मूवी आम्हाला इथं पाहायचा आहे. टीव्ही वरती बघायचा आहे. 43 इंचचा खूप छान टीव्ही घेतलाय आम्ही. क्रोमा मधून घेतलाय आणि क्रोमा कडून आम्ही खूप साऱ्या वस्तू घेतल्या सध्या, म्हणून त्यांनी ऑफर पण खूप छान दिली आणि खूप म्हणजे भारी टीव्ही आहे. आणि लाईफ मध्ये पहिल्यांदा मोठा टीव्ही घेतलाय. आमच्याकडे इकडं पण नाही आणि घरी पण नव्हता. घरचा छोटा टीव्ही खराब झाला. आता मोठा टीव्ही आल्याचा आनंद वेगळाच आहे. आम्ही जेव्हा आमचा 20 वर्षापूर्वी पहिले टीव्ही घेतला होता, ओनिडाचा पप्पांनी घेतला होता, लहान होतो तेव्हा आम्ही त्याच्यावर सर्वात पहिले आराधना मूवी बघितला होता. आता आम्ही पुष्पा 2 मूवी बघणार आहेत त्याच्यावरती. बघू आता. पुष्पा 1 आता बघितला, पुष्पा 2 आता टीव्ही वर पुष्पा बघायचा. 2 आता आम्हाला पाहायचा आहे. धुरंधर आम्हाला 3 वर्षानंतर पाहायचा आहे. तेरे नाम जो मूवी होता मी 2020 मध्ये बघितला होता. याला लेट करत होता. 2003 मधला मूवी मग तो 2020 मध्ये बघितला होता. आमचा साबण स्लो आहे का? हा, हमारा स्लाबन स्लो है, बहुत स्लो है. कोणता टीव्ही घेतला आपण? शाओमीचा 43 इंचचा घेतलेला आहे. बेजललेस टीव्ही म्हणतात त्याला. तुम्हाला आता कष्ट घरी लागले जाऊन त्याला. मस्त कळेलच. खूप स्टोरी आहे त्याच्या माग, घेण्या माग. घेऊन तो 15 दिवसापासून नाशिकला पडलेला होता. आम्ही आता त्यांना कॉल केला. त्यांनी सांगितलं की 1:30 वाजता आम्ही तुमच्या जिथे राहतात तुम्ही तिथे येऊ असं आणि इन्स्टॉलेशन करून देऊ. 1:30 वाजता येणार आहेत. 1:30 वाजता येणार आहेत ना? 1:30 वाजता येणार आहेत म्हणून आम्ही सकाळी निघालोय. चालेल मंडळी. राम राम मंडळी. चला भेटू. झालं आमचं कौतुक. आता बंद करा. मायचा टीव्ही घेतलाय आम्ही. हो मायना टीव्ही. घरी जाताना आहे ना रस्त्याने खूप साऱ्या दिंड्या लागल्या आम्हाला. म्हणजे कंटिन्यू 1-1 मिनिटावरती दिंड्या लागत होत्या. मान जाणे त्र्यंबकेश्वरला त्या दिंडीत जात आहेत. म्हणजे आमची टीव्ही घेण्याचा कार्यक्रम सक्सेस झाला असं वाटतंय. प्रत्येक दिंडीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथं संस्कृती हॉटेल आहे, जी छोटीशी हॉटेल आहे. आधी खूप जुनी होती, आता मस्त तिचं थोडं मॉडर्न स्ट्रक्चर केलं त्यांनी. आणि थांबलो बाथरूम वगैरे जाण्यासाठी, थोडं नाश्ता पाणी करतो. आणि आईचं पप्पांचं सर्वांचं म्हणणं होतं की तू आता फिरणं बंद कर, कारण मला बसून बसून माझं बॅक पेन खूप होतो, म्हणून मी जाणं कमी केलंय. तरी या दोघांच्या फोर्समुळे. आणि गंमत कशी, मला त्यांना घडी ते मला म्हणत होते की चला नाव. मला ते कसं तरी होत होतं. मग शेवटी मी 8 असं मानली आणि निघायला निघाली. आता 1-1 तासाने जर थोडं उतरत राहिलं ना मग काहीच वाटत नाही. म्हणजे थोडा ब्रेक घ्यायचा आणि मुवमेंट करून घ्यायच्या आपल्या शरीराच्या, म्हणजे आपल्याला जेणेकरून प्रवास एकदम सुखाचा जातो. आई मला घरी जाऊन बोलणारच आहे मला माहिती आहे, पण जाऊ द्या आता काय करता. आणि उद्या लगेच रिटर्न यायचं होतं म्हणून मग माझं नव्हतं येणं, पण सो जाऊ द्या. चला आपण आता काहीतरी सँडविच वगैरे खाऊ. सर्वजण विराट कोहलीचे फॅन आहे. आता मेन फॅन आहे. आणि विराट कोहलीने काल जी पोस्ट टाकली ते सर्वांनीच टाकली आहे. म्हणजे विचार करा की किती जबरदस्त फॅन आहे. आम्हाला घेतलं सँडविच, उपमा दादूला, आणि अजून एक ऑर्डर केलंय बटाटा भजी. मस्त इथला नाश्ता खूप टेस्टी असतो. आम्ही कायम ट्राय करतो. 4 वर्षापासून जाता येता हे थांबतो आणि रात्रीचा खालसा पंजाबला स्टॉप घेतो.
आई गोष्ट काय करायची ना रे. तिनं त्या दिवशी दुकानात घेतली. म्हणजे त्यांनी इतकं मी त्यांना सांगून लागली पण कोणीच नाही नव्हताच विषयच नव्हता काही आमच्या चला, जेवण ती भाजी कर. चला, हे पप्पू. मला आणखी गेले मेरे को एक फोन कर देना तुमने। यस यस नंबर सेव कर लिया आपका मैंने. हे ना हा एक्सप्रो एलईडी बरं वाटतं. या सर्व युवकांच्या घर असं घडलं गेलं होतं. दिवसभर मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. आमची तर मेहंदी आर्टिस्टची वय चालली होती. सर्वच नको यायला देवाला खूप प्रार्थना करत होती. पण काय करता निसर्ग आल्याशिवाय राहत नाही. सायंकाळी 5:30 वाजता त्याच पाऊस आला आणि पावसाने आमची थोडी धावपळच केली. त्या पावसाला बघून तर आमचे जे मेहंदी हापत झाला. पण जे झालं त्याच्यावरती काही मेहंदी काढत होती. म्हणून सर्वांना वराडी मंडळी जी होती त्यांना सर्वांना मेहंदी काढली. नवरदेवाचा बहुता अश्विनी नाव टाकून मोकळा झाला. पप्पाने डोकं लावलं की करायचं काय, कारण नवरदेवाचा बाप म्हटल्यावरती खूप सारं टेन्शन असतं डोक्यावरती. पण काहीतरी प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. मग काय बुलडोझर आलं, पाणी काढलं, काहीतरी अशा मित्रमंडळी इतकी बदकाम असते की ती काही करू शकते. कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन निघू शकतं. बुलडोझर आणून पाणी काढलं, गाडी तोडली गेली. आता त्याच्याशिवाय बी काहीतरी झालंय. आई बिलकुल. म्हणजे यांचे कपडे त्यांना होत नाही का डगळे होत आहे. होत नाही. अरे राम. कमरेत बी होणार नाही या बाकोट्यांमध्ये बी होणार. मी तेच म्हणत होते. तू काय घेते काय तुला देऊ काय घेते रस देऊ का तो मस्याची भाजी. बस तू काय घेते ग जबना बाईजा जबना बरोबर बोल. जाऊ ना जाऊ तीनच तास लागतो. पुण्याला जाऊ आपण. नहीं मुंबई को जाएंगे, वानखेड़े पे जाएंगे. मुंबईचा राजा आणि विराट कोहलीला पाहिलं. खूप जबरदस्त सर्दी झाली आहे मला. सर्दी खोकला सर्व काही. काल नाशिकहून जर आली नसती तर एकदम मस्त ठणठणीत राहिली असती. पण आण्याचा परिणाम आहे. TV इन्स्टॉल झाली घरी. आज मॅच आहे. मॅच पाहण्याचा कार्यक्रम चालू आहे. आपले विराट भाऊ येतील थोड्या वेळात. मस्त थोडंसं सूप घेतलं. सूर्याचं मस्त काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, मावळं म्हणतं ना, सूर्योदयाचं दर्शन झालं. सूर्योदय नाही रे, सूर्यास्त म्हणतात. एकदम जबराट सर्दी झाली आहे. जोडग्याला यायचं मस्त. आता मी सर्दी घेऊन चालली आहे नाशिकला. TV इन्स्टॉल झाली, रात्रभर राहिली. आता सूर्यास्त बघितला आणि आज विराट कोहलीची मॅच आहे. म्हणजे आपले भाऊ येतील थोड्या वेळात खेळायला. मॅचचा एन्जॉय करत करत नाशिकला चाललो. पुढे जेवणाचा स्टॉप घेऊन थोडं मंचुरियन सूप पिऊन घेतलं. भयानक सर्दी आहे. पाणी गरम पाहिजे होतं पण पाणी गरम पिलं नाही मी. म्हणून मला आता जास्त त्रास होतोय. घसा पण बसलाय, चिंचिन पण होतोय. सो काळजी घ्या. सगळ्यांनी मॅच बघा.